गड नदीच्या कालावल खाडी किनारी दोन्ही बाजूला भरतगड व भगवंतगड ही दुर्गजोडी वसलेली आहे. मालवण तालुक्यातील मसुरे गावात कालावल खाडी किनारी असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये पाहणी केली होती. पण येथे पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार महाराजांनी सोडून दिला. कोल्हापूरकर छत्रपती व सावंत यांच्यात सतत लढाया होत. इसवी सन 1701 मध्ये सावंतांनी प्रथम किल्ल्यावर विहीर खोदली व पाणी लागल्यानंतर भरतगडाची उभारणी केली. याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूरकर छत्रपतींनी खाडीच्या उत्तर काठावर भगवंतगडाची बांधणी केली. इसवी सन 1748 मध्ये तुराळ्या जांगरेने भरतगड जिंकला, पण लगेचच सावंतांनी गड ताब्यात घेतला. पुढे इसवी सन 1787 मध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींनी किल्ला जिंकला. नंतर त्याचा ताबा सावंतांच्याकडेच गेला. इसवी सन 1818 मध्ये गड इंग्रजांनी जिंकला. गडाचा दरवाजा नष्ट झाला असून त्याच्या शेजारचे बुरुज व तटबंदी शिल्लक आहे. गडाच्या तटबंदीबाहेर खोल खंदक असून पुरातत्व खात्यामार्फत गडाची डागडुजी करण्यात येते. गड बालेकिल्ला व माची या दोन भागात विभागला असून सुमारे 8 एकरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या पांजीवरून संपूर्ण किल्ल्यास फेरी मारता येते. तटबंदीत लहान मोठे बुरुज असून बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व तोफांसाठी झरोके. पुढे आल्यानंतर किल्ल्याचा बालेकिल्ला लागतो. येथे मुख्य दरवाजा व बुरुज आहे. दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात. या शेजारी तटावर व बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे महापुरुषाचे मंदिर असून मंदिरावर तुळशी वृंदावन आहे. मंदिरापाठीमागे कातळात कोरलेली विहीर पाहायला मिळते. याच्या उजव्या बाजूला धान्य कोठार, दारू कोठाराचे अवशेष आहे. पुढे एक मोठा चौथरा लागतो. बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस 3 मजली बुरुज असून या बुरुजा शेजारील एक लहान दरवाजा तटाबाहेर नेतो. किल्ल्यास बाहेरील बाजूने फेरी मारता येते. यावेळी कालावल खाडी तसेच भगवंतगड निदर्शनास येतो. संपूर्ण किल्ला 1 तासात पाहून होतो.